हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण आपल्या 11वीच्या सिलेबसला स्टार्ट केलेला आहे. त्याच्यापैकी आपण जे 9 नंबरचं चॅप्टर घेत आहे ते आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. तर मागच्या वेळेस मी लेक्चरमध्ये तुम्हाला ओव्हरऑल प्लांट बॉडीचं स्ट्रक्चर कसं असते, अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी किंवा त्याला आपण म्हणतो फ्लॉवरिंग प्लांट बॉडी, याचं स्ट्रक्चर कसं असते फ्रॉम रूट टू सीड, हे डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. की एक तुम्हाला ट्रेलर दाखवलं की हे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स आपल्या प्लांट बॉडीमध्ये असतात. आता त्या पार्ट्सचा आपल्याला वेगवेगळ्या पार्ट्सचा स्टडी करायचा आहे. मग त्यामध्ये जेवढे काही पोर्शन्स असतील, मॉडिफिकेशन असो किंवा काय असेल नसेल, ते त्याच्यामध्ये आपल्याला सर्व स्टडी करायचं आहे. तर सुरुवात आपल्याला करायची आहे या प्लांट बॉडीच्या स्ट्रक्चरला, आणि त्याचं नाव जे आहे, सो टुडेज टॉपिक इज रूट. आज आपल्याला या प्लांट बॉडीच्या डिटेल स्ट्रक्चरला सुरुवात करायची आहे, आणि पहिलं हेडिंग राहील आपलं कोणतं, तर रूट. बघा, आता आपल्याला रूट पासून तर सीड पर्यंत जायचं आहे या चॅप्टरमध्ये. पूर्ण रूट पासून रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, फ्रूट आणि लास्टमध्ये काय राहील आपलं सीड. तर आज आपल्याला सुरुवात करायची आहे या रूटबद्दल. तर रूटबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. काय आहे रूट? रूट इज अ डिसेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी. डिसेंडिंग का म्हटलं आपण, कारण की तो खालच्या दिशेने वाढते. बघा, आता याची सुरुवात कशी करायची. पहिली गोष्ट म्हणजे या रूटबद्दल जे पॉईंट्स मी तुम्हाला लिहून दिले होते, ते पॉईंट्स लिहून घ्यायचे. कोणते कोणते? रूट इज अ डिसेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी, पहिला पॉईंट. बघा काय सांगतो मी, हे तुम्हाला 3 ते 4 पॉईंट्स तुम्हाला स्वतः लिहायचे आहेत. कोणते? की जे आपण आधी आपल्या टिपिकल प्लांट बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिले होते, तिथून पासून रूटची सुरुवात करत आहे, तर आपल्याला रूटचे पॉईंट्स लागतीलच. ठीक आहे, चला मीच लिहून देतो तुम्हाला. बघा, आपण याच्यामध्ये रूटमध्ये सुरुवात कशी करायची. पहिला पॉईंट काय आहे? रूट इज अ डिसेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट बॉडी. डिसेंडिंग ॲक्सिस आहे. दुसरा पॉईंट कसा करायचा? इट इज, आता पॉझिटिव्हली निगेटिव्हलीच्या फॉर्ममध्ये कसं होईल? इट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, कॉमा पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक आहे ना, त्या दिवशीच आपण पाहिलं पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. निगेटिव्हली फोटोट्रॉपिक का आहे, कसा आहे, त्या दिवशी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. निगेटिव्हली फोटोट्रॉपिक अँड निगेटिव्हली ॲरोट्रॉपिक. ॲरोट्रॉपिक म्हणजे काय? एअरच्या विरुद्ध दिशेने वाढते, म्हणून आपण त्याला म्हटलं निगेटिव्हली ॲरोट्रॉपिक. आता हे जे रूट कोणापासून तयार झालेलं आहे बघा. आता रूट इज डेव्हलप फ्रॉम कशापासून डेव्हलप झालेला आहे? तर डेव्हलप फ्रॉम रॅडिकल ऑफ एम्ब्रियो. रॅडिकल पासून हे रूट तयार झालेलं आहे. मग हे रूट कसं आहे बघा. आता इट इज सिलेंड्रिकल गोलाकार. त्यानंतर नॉन ग्रीन कलरचं रूट कधीच नसते. नॉन ग्रीन, विदाऊट. आता त्याच्यावरती काय नसतात, तर नोट्स अँड इंटरनोट्स. अशी सुरुवात आपल्या रूटची करायची आहे. ठीक आहे. मग त्याचे फंक्शन वगैरे आपण ते लास्टमध्ये पाहणार. सुरुवातीला हेडिंग टाकायचं रूट, आणि रूटबद्दल हे 4 पॉईंट्स लिहून घ्यायचे. कोणते कोणते? हे जे मी तुम्हाला बोर्डवरती त्या दिवशी एक्सप्लेन केले होते आपल्या लास्ट लेक्चरमध्ये, हे असे पॉईंट्स लिहून घ्यायचे. नाव टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द रिजन्स ऑफ रूट. बघा, रूटचे रिजन्स आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. कोणते कोणते विभाग असतात रूटचे, त्याची मी तुम्हाला डायग्राम पण काढणार आहे आज, आणि पूर्ण रिजन्स तुमचे समजून सांगणार आहे. तर बघा, आपल्याला रिजन्स ऑफ रूट. आता ॲक्च्युली आपण हेडिंग इकडे टाकू आणि डायग्राम इकडे काढणार आहे. तर काय राहील आपलं हेडिंग? रिजन्स ऑफ रूट. आता रिजन म्हणजे वेगवेगळे पार्ट्स, वेगवेगळे भाग. रिजन्स ऑफ रूट असं आपलं हेडिंग राहील रूटची इन्फॉर्मेशन लिहिल्यानंतर. आता हे जे रिजन्स ऑफ रूट आहे, या रिजन्स ऑफ रूटची डायग्राम वाटल्यास मी इथंच काढतो आणि इथंच सुरुवात करतो. बघा, आता रूट कशा प्रकारचं असते, तर आपल्याला तशी डायग्राम आपल्या बुकमध्ये दिलेली आहेच. आपण रूटचे काय काढणार, आता इथं रिजन्स काढणार आहे.
कशा प्रकारचे रिजन्स असतात ते पाहायचं आहे. इथं तुम्हाला आपल्या बुकमध्ये डायग्राममध्ये दिसते, तुम्हाला इथं रूट कॅप असते, आपण नावं देणारच आहे याला. आणि हे जे पूर्ण इथं आहे असं हेअर लाईक स्ट्रक्चर डायग्राममध्ये आहेच, याला रूट हेअर्स म्हणतात. काय आहे कसं आहे ते डिटेलमध्ये आज या आपल्या पॉईंटमध्ये क्लिअर होऊन जाईल. आता रूट्सचे कोणते कोणते रिजन आहेत तर आपल्याला सुरुवात करायची आहे इथून पासून. बघा, रिजन ऑफ रूट कॅप, रिजन ऑफ रूट कॅप. नंतर त्याच्यावरचा जो रिजन असते त्याचं नाव आहे रिजन ऑफ सेल डिव्हिजन, रिजन ऑफ सेल डिव्हिजन. त्याच्यावरचा जो रिजन आहे त्याचं नाव आहे रिजन ऑफ सेल मॅच्युरेशन, रिजन ऑफ सेल मॅच्युरेशन. ठीक आहे. त्यानंतर हा जो हेअरवाला जो आपण रिजन काढला याचं नाव आहे रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन किंवा रिजन ऑफ रूट हेअर पण म्हणतात. आणि हा जो सर्वात वरचा जो रिजन आहे हा रिजन आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन आहे. हा जो इथलचा जो रिजन आहे हा कोणता आहे, मॅच्युरेशनचा नाही आहे, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. आणि हा जो सर्वात वरचा जो असते तो असते रिजन ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ मॅच्युरेशन. आणि हे जे आपण बारीक बारीक काढलेले आहेत दीज आर ऑल दी रूट हेअर्स. काय आहेत हे, रूट हेअर्स. आपण जर समजा एखादं झाड जर उपटलं तर आपल्याला हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल. आणि ही डायग्राम कशाची आहे आपली, तर रिजन्स ऑफ रूटची डायग्राम आहे. बघा, आज सर्व या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण रिजन्सबद्दल माहिती देणार आहे, रिजन्स ऑफ रूट. बघा, डायग्राम रेडी झाली आहे आपली. काय काढला आपण, एक रूट काढलेला आहे. त्या रूटला कोणते कोणते रिजन्स असतात, 5 रिजन असतात. बघा, रिजन ऑफ रूट कॅप, रिजन ऑफ सेल डिव्हिजन, रिजन ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिजन ऑफ मॅच्युरेशन. अशा प्रकारचे 5 रिजन्स या रूटमध्ये असतात. बघा, आता सपोज हे रूट आहे, मी मुद्दाम एका मोठ्या झाडाचं रूट आणलं कारण की त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसायला पाहिजे. हे रूट आहे पूर्ण. हा जो सर्वात वरचा जो रिजन असेल तो कोणता असेल, रिजन ऑफ रूट कॅप. या रूटच्या टिपला प्रोटेक्ट करते जी कॅप असते, त्या कॅपला म्हणतात रूट कॅप. मग त्याच्यावरचा रिजन कोणता आला, रिजन ऑफ सेल डिव्हिजन, इलॉंगेशन. आणि हे जे पूर्ण जे दिसतात तुम्हाला दीज आर ऑल दी रूट हेअर्स. काय आहेत हे, पूर्ण असे रूट हेअर्स. यांना रूट हेअर्स काय म्हणतात, बिकॉज दिस लुक लाईक अ हेअर्स, हेअर सारखे दिसतात म्हणून हे याचं नाव काय आहे, रूट हेअर्स. आणि हा जो रिजन आहे सर्वात वरचा, रिजन ऑफ मॅच्युरेशन. तर अशा प्रकारचं रूट असते. आणि या रूटचे रिजन्स कोणते कोणते आहे आज आपला तो टॉपिक आहे. म्हणजे बघा, या रूटमध्ये खूप काही शिकायसारखं आहे. मग तुम्हाला येईल टाईप्स ऑफ रूट कोणते आहेत, मॉडिफिकेशन्स कोणते आहेत. तर आजचा आपला जो कन्सेप्ट आहे तो आहे रिजन्स, विभाग. कोणते कोणते विभाग आहेत. जसं की समजा आपलं महाराष्ट्र घ्या, महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते विभाग आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, खानदेश आहे. हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन्स आहेत, विभाग आहेत. तशा प्रकारचे विभाग आपल्या रूटमध्ये कोणते कोणते आहेत ते आपल्याला आता पाहायचं आहे. ओके, आपल्याला एक एक रिजन्स आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. रिजन ऑफ रूट कॅप, रिजन ऑफ सेल डिव्हिजन, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन, रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन. दीज आर ऑल द डिफरंट रिजन्स ऑफ द रूट. आपण आधी रूटबद्दलची इन्फॉर्मेशन ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर त्याचे रिजन्स कसे असतात, त्याला लेबल्स कसे असतात आपण डायग्रामच्या माध्यमातून इथं पाहिलेलं आहे. 1 बाय 1 एक रिजन आता आपण एक्सप्लेन करू. तर पहिला जो रिजन आहे त्याचं नाव आहे रिजन ऑफ रूट कॅप, रिजन ऑफ रूट कॅप. बघा, आता कॅप म्हटलं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते की कॅप म्हटलं म्हणजे प्रोटेक्शन करणे. समजा जसं आपण उन्हाळ्यामध्ये आपण कॅप घालतो कशासाठी, उन्हापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी, संरक्षण मिळण्यासाठी. हिवाळ्यामध्ये आपण कॅप घालतो कशासाठी, तर आपल्याला थंडीपासून प्रोटेक्शन मिळायला पाहिजे म्हणून. हे बघा, हा पेन आहे, या पेनाच्या टोकाला ही कॅप आहे.
कशासाठी की या पेनाचं टोक खराब होऊ नये त्यासाठी त्याला ही कॅप आहे. तशाच प्रकारे या रूटला एक कॅप असते त्याला म्हणतात रूट कॅप अँड दॅट प्रोटेक्ट द टिप ऑफ रूट. रूटच्या टिपला काय करते ते प्रोटेक्ट करते. वन बाय वन एक एक पाहू आपण. बघा आता कसं असते मग हे मल्टीसेल्युलर cap like structure is developed at the tip. कुठं at the tip of root and this is called as root cap. त्यालाच काय म्हणतात रूट कॅप म्हणतात. बघा आता आपल्याला एक एक पॉईंट कसा डिस्क्राईब करायचा आहे. काय कशा प्रकारचं असतं ते मल्टी सेल्युलर म्हणजे मेनी सेल्सनी बनलेलं असते. कॅप सारखं स्ट्रक्चर असते आणि कशावरती असते तर ॲट द टिप ऑफ रूट अँड दॅट इज कॉल्ड ॲज रूट कॅप. आता ॲक्च्युली रूट कॅप काय करते. दिस रूट कॅप इट प्रोटेक्ट अपेक्स ऑफ रूट. बघा हे रूट आहे या रूटचा अपेक्स हा आहे म्हणजे शेंडा. जसं की समजा आता वरती जर स्टेम असली तर स्टेमचा शेंडा वरती असते या रूटचा शेंडा हा खाली असते. अपेक्स त्याला काय करते ते प्रोटेक्ट करण्याचं काम करते. मग पुढे बघा आता हे जी रूट कॅप आहे इट सिक्रीट म्युसिलेज. बघा पॉइंट्स आता महत्वाचा आहे. काय सिक्रीट करते ते म्युसिलेज अँड विच हेल्प इन. हे जे म्युसिलेज आहे कशासाठी मदत करते विच हेल्प इन पेनिट्रेशन ऑफ रूट. इनसाइड द सॉइल. जमिनीच्या आतमध्ये रूट कशा प्रकारे जाते की ही जी रूट कॅप आहे समजा आता सपोज आपण आता इथे एक रूट कॅपचं घेऊ आपण याच्यामध्ये की ही रूट कॅप आहे ही काय सिक्रीट करते म्युसिलेज सिक्रीट करते. त्या म्युसिलेजमुळे ही जी रूट आहे हे जमिनीच्या आतमध्ये पेनिट्रेट होणे म्हणजे काय आतमध्ये खूप असते. मग या रूट कॅपमध्ये आणखी काय असते बघा आता या रूट कॅपमध्ये स्टार्च ग्रॅन्युल्स असतात. रूट कॅप कन्सिस्ट ऑफ स्टार्च ग्रॅन्युल्स which help in gravity perception and geometric moment of root. बघा काय काय तर एक म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये म्युसिलेज काय हेल्प करते की रूटला आतमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी मदत करते. त्यानंतर आता दुसरा जो आहे रूट कॅपमध्ये काय असते रूट कॅप कन्सिस्ट ऑफ दिस स्टार्च ग्रॅन्युल्स अँड स्टार्च ग्रॅन्युल हेल्प इन ग्रॅव्ही परसेप्शन अँड जिओमेट्रिक मोमेंट. आतमध्ये जी मोमेंट होते रूटची ती कशा साहाय्याने होते स्टार्च ग्रॅन्युलच्या साहाय्याने होते. त्यानंतर आणखी बघा आता हे जी आहे रूट कॅप जनरली सिंगल रूट कॅप इज प्रेझेंट. कशी असते हे सिंगल एकच रूट कॅप असते. पण बघा बट इन सम प्लांट्स कोणते मग बट इन सम प्लांट्स लाईक पॅन्डॅमस अँड स्क्रू पाईन मेनी रूट कॅप्स आर प्रेझेंट. रूट कॅप कशा असतात ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात. बघा खूप आहे आणखी याच्यामध्ये सांगायसारखं तर एक पॉईंट मी तुम्हाला रूट कॅपचा हा इथं लिहितो. बघा आता जे हायड्रोफाइट्स आहेत हायड्रोफाइट्स म्हणजे काय पाण्यामध्ये राहणारे. हायड्रोफाइट्समध्ये या रूट कॅपचं कन्व्हर्शन कशामध्ये होते रूट कॅप डेव्हलप इनटू द रूट पॉकेट आणि फॉर एक्झाम्पल त्याचं पिस्टिया. दिस इज द aquatic plant in which the root cap is not present. Instead of root cap there is a presence of root pocket. काय असतात त्याच्यामध्ये रूट पॉकेट. बघा हा आपला पहिला रिजन झाला रूट कॅप प्लस रिजन ऑफ रूट. काय काय पाहिलं त्याच्यामध्ये बघा रूट कॅपचा रिजन जो आहे सर्वात महत्त्वाचा आहे. हा सर्वात
खालचा जो रिजन आहे त्याला म्हणतो आपण रिजन ऑफ रूट कॅप. कसा आहे तो, कशाने बनलेला असते, मेनी सेल्सनी बनलेला असते. सो मल्टी सेल्युलर कॅप लाईक स्ट्रक्चर ॲट द टीप ऑफ रूट, दिस इज कॉल्ड ॲज रूट कॅप अँड इट प्रोटेक्ट द अपेक्स ऑफ रूट. रूटच्या अपेक्सला, रूटच्या शेंड्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. काय सिक्रीट करते मग ते, तर म्युसिलेज सबस्टन्स सिक्रीट करते विच हेल्प इन द पेनिट्रेशन ऑफ रूट इनसाइड द सॉइल. देन त्यांच्यामध्ये आणखी स्टार्च ग्रॅन्युल्स पण असतात. काय असतात, स्टार्च ग्रॅन्युल्स विच हेल्प इन ग्रॅव्ही परसेप्शन अँड जिओमेट्रिक मोमेंट ऑफ रूट. जनरली द सिंगल रूट कॅप इज प्रेझेंट इन द रूट, बट इन सम प्लांट्स लाईक पॅन्डॅमस अँड स्प्रू पाइन the many root caps are present. Then in hydrophytes instead of root cap there is a presence of root pocket. त्यांच्यामध्ये काय असतात, रूट पॉकेट, ते पोकळ असतात म्हणून ते हायड्रोफाइट्स काय होतात, पाण्यावरती तरंगतात. ते त्याच्यामध्ये हवा भरलेली असते म्हणून ते रूट कॅपमध्ये हवा भरल्यामुळे काय होतं, ते प्लांट्स पाण्यावरती तरंगतात. अँड फॉर एक्झाम्पल पिस्टिया. ओके, सो दिस इज द फर्स्ट रिजन ऑफ रूट कॅप. नाउ मूव्हिंग टुवर्ड द सेकंड रिजन. कोणता आहे, रिजन ऑफ कोणता, सेल डिव्हिजन. रिजन ऑफ सेल डिव्हिजन. बघा आता याच्यामध्ये काय काय कसं कसं लिहायचं. आता हा रिजन जो आहे काय, बघा पहिला पॉइंट, इट इज प्रेझेंट अबो. प्रत्येकाची सुरुवात अशीच करायची आपल्याला. आता इट इज प्रेझेंट अबो रिजन ऑफ रूट कॅप. रिजन ऑफ रूट कॅप, रूट कॅपच्या वरती असते. पुढे बघा, इट प्रोटेक्टेड बाय रूट कॅप. याला प्रोटेक्ट कोण करते, इट प्रोटेक्टेड बाय रूट कॅप. रूट कॅप या रिजनचं काय करते, संरक्षण करते. यामधल्या ज्या सेल्स आहेत, द सेल्स ऑफ धिस रिजन कॉल्ड ॲज मेरिस्टेमॅटिक सेल्स. कोणत्या सेल्स म्हणतात त्यांना, मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतात. आता ह्या ज्या मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत, दीज मेरिस्टेमॅटिक सेल्स हॅव कॅपॅसिटी टू ग्रो, कॅपॅसिटी टू डिव्हाइड. मेरिस्टेमॅटिक सेल्स अशा आहेत की त्यांच्यामध्ये डिव्हिजन होण्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे एका सेलच्या 2 सेल, 2च्या 4, 4च्या 8 अशा प्रकारे त्या काय होतात, डिवाइड होतात. सो द सेल्स ऑफ धिस रिजन आर कॉल्ड ॲज मेरिस्टेमॅटिक सेल. आणि हा जो रिजन आहे किंवा याच्यामध्ये आपण याच पॉईंटमध्ये कंटिन्यू करू. काय तर इट इज अबाउट, याची जी लेंथ आहे किती असते, इट इज अबाउट 1 mm इन लेंथ. 1 मिलीमीटर त्याची काय असते, लेंथ असते. 1 mm इन लेंथ. दिस इज द सेकंड रिजन ऑफ रूट, दॅट इज रिजन ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय, पेशी विभाजन. एका पेशीच्या 2 पेशी, 2च्या 4, 4च्या 8. तर त्या ज्या सेल्स असतात की ज्यांच्यामध्ये डिव्हायडेशन होण्याची कॅपॅसिटी असते, त्या सेल्सला म्हणतात मेरिस्टेमॅटिक सेल्स. द नेक्स्ट रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. आता इलॉंगेशन म्हणजे काय, इलॉंगेशन म्हणजे लांबणे. इलॉंगेट होणे म्हणजे लांबणे. ह्या सेल्स कशा होतात, इलॉंगेट होतात. समजा ह्या सेल्स आहेत, ह्या जर सेल्स अशा लांबल्या तर ऑब्व्हियसली रूटची लेंथ काय होणार, वाढणार. म्हणजे इट इन्क्रीज द लेंथ ऑफ रूट. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये कसं करायचं आहे की हा कुठं आहे, इट इज प्रेझेंट. आता पहिला पॉईंट तुमच्या लक्षात येऊन गेला की कसा लिहित असतात, इट इज प्रेझेंट. बघा ना, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन, इट इज प्रेझेंट अबोव द रिजन ऑफ सेल डिव्हिजन. चाललो आपण आता उभं करत तर प्रत्येकाचं आपण तसंच लिहायचं. इट इज प्रेझेंट अबोव द रिजन ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वरचा जो रिजन आहे त्याला म्हणतात रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. आता ह्या ज्या सेल इलॉंगेशन्स मधल्या ज्या सेल्स आहेत बघा, द सेल्स ऑफ धिस रिजन इलॉंगेट रॅपिडली. काय होतात ह्या, इलॉंगेट रॅपिडली म्हणजे एकदम फास्ट इलॉंगेट होतात. टू ब्रिंग इन्क्रीज द लेंथ ऑफ रूट. यामुळे काय होते, तर यामुळे रूटची लेंथ काय होते, वाढते. सो द नेक्स्ट पॉइंट, द सेल्स ऑफ धिस रिजन
हेल्प इन कंडक्शन ऑफ मिनरल साल्ट फ्रॉम द सॉइल. हेल्प इन कंडक्शन ऑफ मिनरल साल्ट फ्रॉम द सॉइल. मिनरल salts from the soil. The cells of this region help in conduction of mineral salts from the soil. So this is about the third region of the root. Now moving toward the fourth region of root, and that is region of absorption. चौथा region कोणता? Region of absorption. आता ॲब्झॉर्प्शन म्हटलं म्हणजे काय? शोषून घेणे. आता काय काय रूट काय काय शोषून घेते? तर जमिनीमधलं मिनरल्स शोषून घेते आणि वॉटर शोषून घेते. मग मिनरल्स शोषून घेण्याचं काम कोणाचं आहे? रिजन ऑफ सेल इलॉंगेशनचं आहे. तर या रिजनमध्ये काय होते की जे रूट हेअर्स असतात ते रूट हेअर्स काय करतात? जमिनीमधून पाणी शोषून घेतात. पण त्याच्या आधी आपल्याला पहिला पॉईंट ॲज युजल तुम्हाला सांगितलं की पहिला पॉईंट कसा तयार करायचा. आता हा जो आहे रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन कोणाच्या वरती आहे? इट इज प्रेझेंट अबोव द रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. पहिला पॉइंट आपला झालाच. कोणता? इट इज प्रेझेंट अबोव रिजन ऑफ. इट इज प्रेझेंट अबोव रिजन ऑफ. कोणत्या रिजनच्या वरती आहे? तर सेल इलॉंगेशन. अबोव रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. सेल इलॉंगेशन रिजनच्या वरती असते. मग आता यामध्ये काय असते बघा. आता हा जो पूर्ण काढला आपण इथं हा रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शनचा आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिसून राहिले? हे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसून राहिले अँड दिस इज कॉल्ड ॲज रूट हेअर्स. त्यामध्ये काय असतात? रूट हेअर्स असतात. सो धिस रिजन कन्सिस्ट ऑफ कशा प्रकारचे असतात? मग ते ट्युब्युलर. बघा कसे असतात? ट्युब्युलर हेअर लाईक स्ट्रक्चर. धिस रिजन कन्सिस्ट ऑफ ट्युब्युलर हेअर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज रूट हेअर्स. काय म्हणतात त्यांना? रूट हेअर्स म्हणतात. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ रूट हेअर्स? दे ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम सॉइल. काय ॲब्झॉर्ब करतात ते? सॉइलमधून वॉटरचं ॲब्झॉर्प्शन करतात. ठीक आहे. त्यानंतर हे जे रूट हेअर्स आहेत, दिस रूट हेअर्स आर शॉर्ट लाईव्ड. रूट हेअर्स आर शॉर्ट लाईव्ड म्हणजे काही जास्त दिवस ते राहत नाहीत, ते रिप्लेस होतात. मग किती दिवसानंतर रिप्लेस होतात? सो दे रिप्लेस. शॉर्ट लाईव्ड असतात म्हणजे त्याची रिप्लेसमेंट होते. दे रिप्लेस आफ्टर एव्हरी 10 to 15 days. 10 ते 15 दिवसानंतर त्यांची काय होते? रिप्लेसमेंट होते. दे आर शॉर्ट लाईव्ड म्हणजे त्यांची लाईफ जास्त नसते, एकदम शॉर्ट असते. त्यांची काय होते? रिप्लेसमेंट होत राहते. जसं की समजा आपली स्किन आहे, स्किन कधी कधी आपली अशी स्किन निघत असते, तिची रिप्लेसमेंट होते. तशा प्रकारचे हे जे रूट हेअर्स आहेत यांची रिप्लेसमेंट होते. तर केव्हा होते त्यांची रिप्लेसमेंट? तर आफ्टर एव्हरी 10 to 15 days. 10 ते 15 दिवसानंतर त्याची असं रिप्लेसमेंटचा कार्यक्रम हा सुरू राहते. देन द लास्ट रिजन ऑफ द रूट अँड द नेम ऑफ दॅट रिजन इज रिजन ऑफ मॅच्युरेशन. रिजन ऑफ मॅच्युरेशन. आता पाहूया आपण या रिजन मध्ये काय होते. रिजन ऑफ मॅच्युरेशन. आता मॅच्युअर्ड म्हटलं म्हणजे परिपक्व झालेला रिजन. बघा आपण हे जे रूट पाहिलेलं होतं हे पूर्ण काय आहे ते? दीज आर ऑल दी ट्युब्युलर हेअर लाईक स्ट्रक्चर अँड दिस स्ट्रक्चर कॉल्ड ॲज रूट हेअर्स अँड दिस रूट हेअर्स ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल. आणि जो सर्वात टॉपमोस्ट रिजन असते या रूट त्याला म्हणतात रिजन ऑफ मॅच्युरेशन. की जो रिजन काय झालेला असतो? पूर्णपणे परिपक्व झालेला असते, मॅच्युअर्ड झालेला असते. मग हा कशाच्या वरती आहे? तर पहिला पॉइंट आपला काय होईल मग? इट इज प्रेझेंट कोणाच्या वरती? बघा ना मग डायग्राम मध्ये रिजन ऑफ मॅच्युरेशन कोणाच्या वरती आहे? रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन. तर पहिला पॉइंट झाला आपला इट इज प्रेझेंट अबोव कोणाच्या वरती? अबोव रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन. रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन कशाच्या वरती असते? हा रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शनच्या वरती असते. मग यामध्ये काय होते बघा. आता
ह्या ज्या सेल्स आहेत, द सेल्स ऑफ धिस रिजन, द सेल्स ऑफ धिस रिजन, या रिजनमध्ये ज्या सेल्स असतात, सेल्स ऑफ धिस रिजन आर इम्परमिएबल टू वॉटर, ह्या वॉटर ॲब्झॉर्ब करत नाही, इम्परमिएबल टू वॉटर. का? कारण की त्यांचं काय असते, थिक वॉल्ड नेचर असते. ड्यू टू द थिक वॉल्ड नेचर, कशामुळे बघा, त्यांचं जे नेचर आहे ते थिक वॉल्ड असते, म्हणून ह्या इम्परमिएबल असतात वॉटरसाठी. द सेल्स ऑफ धिस रिजन आर इम्परमिएबल टू वॉटर बिकॉज थिक वॉल्ड नेचर, इट हॅज अ थिक वॉल्ड नेचर. मग लास्ट पॉइंट जो आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन मधला, की या रिजन पासून फ्रॉम धिस रिजन लॅटरल रूट्स आर अरायझेस, लॅटरल रूट्स आर अरायझेस, यांच्यापासून काय निघतात, तर लॅटरल रूट्स निघतात. बघा, लॅटरल रूट्स म्हणजे काय, हे जे आहेत आडवे जे रूट्स आहेत यांना कोणते रूट्स म्हणतात, लॅटरल रूट्स. अँड दीज लॅटरल रूट्स आर अरायझेस फ्रॉम द रिजन ऑफ मॅच्युरेशन, या मॅच्युरेशन रिजन पासून काय निघतात, हे लॅटरल रूट्स निघतात. सो दीज आर ऑल दी 5 रिजन्स ऑफ द रूट. बघा कोणते कोणतं, रिजन ऑफ रूट कॅप, region of cell division, region of cell elongation, region of cell absorption, and last one region of maturation. So this is a diagram of region of root, and this is all about the description about the region of root. बघा, आज आपण रूटला स्टार्टिंग केलेली आहे. तर या रूट, हे जे रूट आहे हे जवळपास आपल्याला 7 ते 8 दिवसपर्यंत पूर्ण रूटचंच आपल्याला जे आहे एज्युकेशन घ्यायचं आहे, किंवा त्यामध्ये जे जे पॉईंट्स आहेत रूटच्या संबंधित ते आपल्याला पूर्ण स्टडी करायचे आहेत. तर आज आपण या रूटला सुरुवात केलेली आहे. पहिल्या दिवशी आपण काय पाहिलं, की पूर्ण डिटेलमध्ये आपण प्लांट बॉडीमध्ये काय असतात फ्रॉम रूट टू सीड हे आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं. पण आता डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर सुरुवात आपण केलेली आहे रूटपासून. रूट काय आहे, तर ते 4 पॉईंटमध्ये सांगितलं मी तुम्हाला रूट कसं असते. तर त्यानंतर रिजन्स ऑफ रूट हा आपला मेन पॉईंट आहे आजचा, की कोणते कोणते विभाग असतात रूटमध्ये. तर हे आपण डायग्रामच्या माध्यमातून दाखवले. रिजन ऑफ रूट कॅप, रिजन ऑफ सेल डिव्हिजन, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन, रिजन ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिजन ऑफ मॅच्युरेशन, आणि त्यांच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन हे पूर्ण तुमच्या समोर मी आता इथं लिहून दाखवलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द रिजन्स ऑफ रूट. Okay, so the next portion of this chapter we will see in the next lecture. Thank you.